तर आपला जे पोल्ट्रीचे जे आपलं शेडचं जे काम चालू आहे मित्रांनो, तर आपण कंपाऊंड बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे. तर आपण कशा पद्धतीने कंपाऊंड घेतोय आणि कोणती जाडी आपण तिथं वापरलेली आहे. तर मित्रांनो, हा जो आपला 24 तास फ्री रेंज जे शेडचं कंपाऊंडचं जे काम चालू आहे आता हल्लीला, तर याच्यामध्ये आपण जी जाडी वापरलेली आहे, तर ती आपण जाडी जवळजवळ 7 फूट उंचीची जी आहे ती आपण वापरलेली आहे मित्रांनो. तर याच्यापैकी जी जाडी आपण खाली जी गाडलेली आहे, तर ती आपण 1.5 फूट खाली जमिनीत आपण तिला गाडलेली आहे. आणि तिला आपण कुठल्याही प्रकारचं जे सिमेंटने पॅक केलेली नाही मित्रांनो. तर आपण तिला जमिनीतच आपण तिला गाडून घेतलेली आहे जवळजवळ 1.5 फूट. आणि त्यासोबतच तिची जी खाली जी तर आपण जी मुरगा जाडी आहे, ती देखील आपण 1.5 फूट वापरलेली आहे, म्हणजे एक सपोर्ट म्हणून. आणि जो आपण पाईप वापरलेला आहे जाळीला सपोर्ट म्हणून, तर तो आपण 2 बाय 2 इंचाचा आपण त्याला वापरलेला आहे. म्हणजे हा वापरण्याचं कारण काय मित्रांनो, तर हा जो आहे तो इथं जो आहे तो पोकळ आहे. आणि आपल्याला जर भविष्यात वाटलं, तर आपल्याला जाळीची जर साईज वाढवायची आहे, तर आपण कुठल्याही प्रकारची वेल्डिंग न वापरता, तर आपण तिथं जे चॅनल आहेत किंवा मग लाकडी बांबू आहेत, ते देखील आपण इझिली त्याच्यामध्ये आपण घालून आपल्याला हवी तेवढी जी आहे, ती जाडीची जी उंची ती आपण वाढवू शकतो मित्रांनो. आणि जो जाडीचा जो गाला आहे मित्रांनो, म्हणजे हे जे अंतर आहे ते आपण जवळजवळ 1.5 बाय 1.5 इंचाचं ते आपण जाडी आपण घेतलेली आहे मित्रांनो. तसेच आपला हा जो पूर्ण चारही बाजूची जे कंपाऊंडचं जे अंतर आहे मित्रांनो आपलं, तर ते आपलं एक 30 गुंठ्यामध्ये आपण हे कंपाऊंड जे ते चारही बाजूंनी आपण याला कंपाऊंड केलेलं आहे. तर याची जी लांबी रुंदी आहे, तर साधारण लांबी जी आहे तर ती 180 फूट आपण या जाडीचं जे अंतर आहे, तर आपण लांबीला घेतलेलं आहे. आणि रुंदीला जे आपण जाडीचं जे अंतर आहे ते 160 फूट जी ते आपण जे कंपाऊंडची जी रुंदी आहे ती आपण घेतलेली आहे मित्रांनो. तर ह्या फार्मचा जे उद्दिष्ट आपलं एकच आहे, की आपला जो पक्षी राहील पूर्ण 24 तास फ्री रेंज या मॉडेलमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी आपल्याला येणार आहेत, तर त्या अडचणी आपण पूर्ण तुमच्यापर्यंत मांडणार आहेत. म्हणजे जेणेकरून आपण भविष्यात आपल्या फार्मर मित्रांना या अडचणीचा सामना होऊ नये. तसेच आपले या मॉडेलमुळे खूप सारा जो शेडवरील जो खर्च आहे मधला, तर तो देखील आपला वाचणार आहे. तसेच खर्च पण वाचणार आहे. आणि या मॉडेलमुळे पक्ष्यांमध्ये खूप सारे असे जे डिसीज आहेत, की जे आपले जास्त करून शेडमध्ये जेवढी हवा खेळती राहत नाही. तर या मॉडेलमुळे आपलं जे ते फार्म मधील जे वातावरण आहे, ते जास्तीत जास्त आपलं हवेशीर आणि मोकळं वातावरण जे ते आपलं राहणार आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या पक्ष्यांमध्ये जे अमोनिया गॅसमुळे बरेचसे असे जे प्रॉब्लेम येतात, तर ते प्रॉब्लेम देखील आपले कमी होणार आहेत मित्रांनो. आणि अशा मॉडेल बद्दल तुमचे काय प्रश्न आहेत कमेंटमध्ये तुम्ही निश्चित विचारू शकता मित्रांनो. म्हणजे त्याबद्दल माझेही प्रश्न सुटणार आहेत आणि तुमचेही प्रश्न सुटणार आहेत. धन्यवाद.